हे नाही दया होणे, आता मिथ्या ऐसे येणे बोले गमे. अर्थ त्याप्रमाणे आहे आणि नाही हे दोन्ही धर्म ज्याला असणे शक्य नाही असा अस्तिस्वरूप आत्मा आहे, त्यावर शून्यवादी असे म्हणतो की आहे नाही या दोन्ही वेगळा असा आत्मा जर असेल तर या तुमच्या बोलण्यावरून आत्मा मिथ्या आहे असे वाटते आणि मिथ्या पदार्थ वस्तुस्थितीचा नसतो, अर्थात शून्य रूपचा असतो. मागचं जरा वाचू काय. नाम रूपात्मक कार्यपदार्थात वाच्यवाचकता असते, कारणाचे अनुमान करावे लागत असते, पण परमात्मा स्वरूपात अनुमानही संभवत नाही व वाच्यवाचकताही नाही. घट हे पदवाचक आहे व कुंभाग्रीवादिमान पदार्थ वाच्य आहे, अशी वाच्यवाचकता घटपटादी पदार्थ कार्य असल्यामुळे संभवते, परंतु परमात्मा कार्यकारणातीत असल्यामुळे त्यात वाच्यवाचकता नाही व अनुमानही संभवत नाही. त्याच्या स्वरूपात वाच्यवाचकता नसली तरी तो आहेच. जसे कुमारी मुलीला लग्न झाल्यानंतर पत्नी पदाची वाचकता येते, लग्न होण्यापूर्वी पत्नी पदाची वाचकता नसते तरी पण मुलगी असतेच, तसे परमात्म्याला वाचक पद नसले तरी अवाच्य परमात्मा आहेच. अशा रीतीने स्वरूपभूत ज्ञान कधी अज्ञानालाही विषय होत नाही व कधी ज्ञानालाही विषय होत नाही, हे यातून दाखविले आहे. परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञानाज्ञानाचा व्यवहार कसा होत नाही हे याच्यातनं डावलेलं आहे महाराज. कारण का व्यवहार व्हायला पदार्थाची काहीतरी वेगळी उत्पत्ती व्हायला पाहिजे. नामरूपात्मक पदार्थ जर असतील तर तिथं वाच्यवाचकता सिद्ध होते. आणि ही सगळी तुम्हाला जी वाच्यवाचकता जी सिद्ध होती ती सगळी अनात्म पदार्थाची आहे. त्याला उत्पत्ती नाश आहे, काहीतरी वेगळापणा त्याला नामरूपातनं त्याला एक स्वरूप येतं महाराज. पण परमात्मा हा उत्पत्ती स्थिती याच्या अतीत असल्यामुळं किंवा तो स्वरूपानं स्वयंसिद्ध आहे. घटपटादी पदार्थासारखा तो त्याची उत्पत्ती झालेली नाही किंवा त्याला आकार नाही. बोलता कधी येते महाराज, नामरूप संबंध जाती क्रिया भेदो, आकाराशी वस्तूबद्दल काही बोलता येत नाही. म्हणून तिथं अज्ञान तरी नाहीच महाराज, पण ज्ञानाची वाचकता देखील नाही. वाचकता कधी येते तर तिथं कार्यकारण भाव असावा लागतो. वाचकता यायला तुम्हाला कार्यकारण भाव असावा लागतो. माती हे कारण आहे, घट एक त्याचं काय आहे, कार्य आहे. म्हणून आता ते मातीचं कार्य घट आहे असं म्हणता येतं आणि त्या घटाचं कारण कोण आहे, माती आहे असं तुम्हाला लावता येतं. पण परमात्मा नामरूपा अतीत असल्यामुळं त्याच्या ठिकाणी वाचकता कधी, म्हणजे तो ज्ञान आहे अज्ञान आहे त्याच्याबद्दल अज्ञानात तरी बोलूच नका, पण ज्ञानाबद्दल देखील काय बोलता येत नाही. म्हणजे तो ज्ञानाला विषय होऊ शकत नाही. कारण का ज्ञानाला जर विषय झाला तर तो जड पदार्थ ठरतो. ज्ञानाला विषय झाला तर तो जड पदार्थ ठरतो. आता घट आहे आपल्याला म्हणतो आपण, घट म्हटलं की आपल्याला लक्षात येतं ते वाच्य काय आहे, घट आहे. त्याची वाचकता आपण घट म्हटलं ना ते गोल पदार्थ बारीक गळ्याचा आपल्या लक्षात येऊ तुम्हाला. पण तसं परमात्म्याच्या ठिकाणी नामरूपाचा अभाव असल्यामुळं त्याला वाचकता सिद्ध होत नाही. बघूया पुढं तर काय नाही. वरील दृष्टांताची सिद्धांताशी मिळवणी करून उत्तरार्धात शून्यवाद्यांचा आक्षेप उत्थापन करतात. ऐसे असणे आणि नसणे, हे नाही दया होणे, आता मिथ्या ऐसे येणे बोले गमे. अर्थ त्याप्रमाणे आहे आणि नाही हे दोन्ही धर्म ज्याला असणे शक्य नाही असा अस्तिस्वरूप आत्मा आहे. आता मी जर परमात्म्याबद्दल सांगितले त्याला नाही किंवा आहे असं म्हणताच येत नाही. नाही किंवा आहे असं म्हणता येत नाही. कारण का माहिती आहे काय, कधी पदार्थ असतो कधी नसतो, त्याला नाही आहे असं म्हणता येतं. कधी पदार्थ असतो कधी, तीन काल आपल्याच आहेत.
भूतभविष्य वर्तमान, ह्या काही काळात तो मनुष्य असतो, काही काळात नसतो पदार्थ, त्याला आहे नाही असं म्हणता येतं. पण परमात्मा हा तिन्ही काळात आभारित आहे. त्याचं कधीच नाहीपणा सिद्ध होत नाही. अस्तित्वानं तो नेहमीच आहे, म्हणून त्याला आहे नाही असं म्हणता येत नाही. कारण का नित्य आहे ना तो. आणि या विश्वात परमात्माच एक नित्य आहे महाराज. आणि परमात्मा सोडून हे सगळे जे पदार्थ आहेत ते येणार जाणार आहेत महाराज. हे कल्पितच आहेत. मग परमात्म्याबद्दल आहे नाही म्हणता येत नाही, कारण का तो तिन्ही काळात आहे म्हणून. यावर शून्यवादी असे म्हणतो की हा. आहे नाही या दोन्ही वेगळा असा आत्मा जर असेल तर या तुमच्या बोलण्यावर आत्मा मिथ्या आहे असे वाटते. आणि मिथ्या पदार्थ वस्तुस्थितीचा नसतो, अर्थात शून्य रूपाचा असतो. मग आता तुम्ही म्हणता त्याच्यावरनं सिद्धांती म्हणतात ना आहे ना याच्या अतीत असतो आमचा परमात्मा, त्यावर शून्यवादी काय म्हणतात, मग तुमचं शून्य असायला पाहिजे परमात्मा. कारण का शून्याबद्दल काय बोलता येत नाही ना. शून्य म्हणजे नित्य अभावच येतात. शून्य काय म्हणतं, अभावाचं प्रतिकरण म्हणजे शून्य आहे, इथं काय नाही. मग तुमचा आत्मा कसा झाला, अभावरूप झाला, असा एक पूर्व पक्ष आहे महाराज. शून्यवादी तिथंच टपलेले आहेत महाराज. काय नाही म्हणता मग आमचं शून्य आहे. शून्यवाद आणि द्वैतवादी काहीतरी आहे दिसतंय म्हणता मग आमचं द्वैत आहे. आणि हे दोन्हीकडे दोन्हीवादी कायम टपलेले आहेत. पण वेदांतांनी त्याचं असं हे समाधान केलंय, आम्ही भेद मानतो पण कल्पित भेद आणि वास्तव अभेद आहे. कल्पित भेद आणि वास्तव अभेद. तो नामरूपाच्या अतीत आहे पण शून्य नाही. शून्याचं प्रकाशन करणारा तो आहे. शून्य काय मी शून्य आहे असं म्हणू शकत नाही महाराज. पण शून्य आहे असा म्हणणारा कोणतरी पाठीमागे त्याचा चेतन असावा लागतो. आणि मग तो चेतन जो आहे तो शून्य अतीत स्वयंप्रकाश आहे महाराज. स्वयंप्रकाश असल्यामुळं तो कुठल्याही तुमच्या प्रमाणाला विषय होऊ शकत नाही. कारण का 6 प्रमाण आपले आहेत ना, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुप्रबोधी, ही 6 प्रमाण आहेत. ही 6 प्रमाण प्रत्येकाच्या वस्तूच्या ठिकाणी सिद्ध होतात. प्रत्यक्ष प्रमाणाला तुम्हाला हे दिसतंय ना समोर नामरूपात्मक, ते प्रत्यक्ष प्रमाणानं. प्रत्यक्ष प्रमाणात आपली 5 इंद्रिय बसतात, 5 विषय 25 विषय बसतात महाराज. पण तो आकाररहित आहे, त्याच्या ठिकाणी कुठलाही हे नाही, म्हणून तो प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत नाही. प्रत्यक्ष स्वरूप आहे तो. हां, आता उपमान अनुमान करायला व्याप्तीची गरज आहे तिथं. उपमा द्यायला म्हणजे अनुमान करायला व्याप्तीची गरज आहे. आता तुम्ही वर डोंगरात निघालाय, वाटेवर गेला आणि तुम्हाला अरे काळी पिठी आणायला पाहिजे असं वाटतं महाराज. हां, तिथं कुठेतरी धूर दिसाला, त्या धुरावर ना आता तुम्हाला पाहिजे अग्नी पाहिजे आहे. पण आता अग्नी प्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष काय आहे, धूम आहे. त्या धुमावरून अग्नीचं अनुमान करता येतं. आता इथं मात्र प्रत्यक्ष स्वरूप तो आहे. इथं तुम्हाला प्रत्यक्ष काय अग्नी पाहिजे आहे, पण अग्नी प्रत्यक्ष नाही तर धूम हा प्रत्यक्ष आहे. धुमावरनं अग्नीचं प्रत्यक्ष आहे. पण परमात्म्यावर अनुमान करायला तिथं व्याप्तिलिंगाचा अभाव आहे. व्याप्तिलिंगाचा, कारण का तो प्रत्यक्ष हे त्याचं स्वरूप आहे. शब्द प्रमाणाला नामरूप संबंध जाती क्रिया भेदो, इथंच प्रवाद म्हणतोय शब्द, तिथंच प्रवाद होतो. नामरूप काहीतरी असायला पाहिजे, जाती क्रिया असायला पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलता येतं. तो परमात्मा नामरूपा अतीत आहे म्हणून तिथं शब्द प्रमाणाला देखील विषय होऊ शकत नाही महाराज. आता उपमान प्रमाण 2 सादृश्य वस्तू असाव्या लागतात. उपमा द्यायची झाली त्याच्यासारखा तो. तर परमात्म्याच्या ठिकाणी दुसरं काय झालेलंच नाही, होणं शक्य नाही, म्हणून तिथं उपमान देखील देता येत नाही. आता अर्थापत्ती प्रमाण, तुमचं महाराज आता काय जेवत नाही, खात नाही आणि धष्टपुष्ट झालेला आहे, त्याची पुष्टता जी आहे ना ती त्याच्या रात्रीच्या भोजनाची संपादे आहे. खाईत नाही धष्टपुष्ट जे आहे त्या अर्थी तो रात्री भोजन करत असत, असं त्याच्यावर काय करतं अर्थापत्ती प्रमाण हे करतं. आता तो विषयच होत नाही कुठल्या इंद्रियाला, तर ती पुष्टता तुमची कशी हे होणार, म्हणून अर्थापत्ती प्रमाण आहे. आणि अनुपलब्धी प्रमाण तो नित्य असल्यामुळं त्याचा कधीच अभाव सिद्ध होत नाही. ही 6 प्रमाणे जी आहेत ही तुमच्या आमच्या घटपटाने पदार्थाच्या बद्दल ती काही करता येतं प्रमाणाचा, पण तो कुठल्याही प्रमाणाला विषय होत नाही. अधिक महाराज तो प्रमाणाचा उपजीवी भाव, ही सगळी उपजीविका आहेत, हे विशेष रूपानं आहे. तो सर्वांचं ज्ञान करून देतो, सर्व स्थितीत तो आहे,
पण त्याच्या ठिकाणी यातलं काय नाही. आणि म्हणून ही गर्भ आईचं वय सांगू शकत नाही. गर्भ जे आहे ना तो मातीचं, तसं त्या सर्वाला तो अधिष्ठान आहे, त्या सर्वांचं ज्ञान तो करून देईल, पण त्याचं ज्ञान ह्या बाकीच्या प्रमाणानं किंवा यानं होऊ शकत नाही. अधिक तो ज्ञान हे स्वरूपच आहे. ज्ञान करून द्यायला तो वाच्यवाचकता भाव असायला पाहिजे महाराज. पण वाच्यवाचकता भाव तो ज्ञान करून देणारा वेगळा आणि ज्ञान करायचं वेगळं असा तिथं भाव सिद्ध होत नाही. कारण का ज्ञानच हे त्याचं स्वरूप असल्यामुळं तिथं ज्ञानाचा व्यवहार होऊ शकत नाही. विवरण तसे असणे आणि नसणे या दोन्हीच्या पलीकडे आत्मा आहे. असणे म्हणजे ज्ञान व नसणे म्हणजे अज्ञान. बघा, असणे नसणे या दोन्हीच्या अतीत परमात्मा स्वरूप आहे. असणे नसणे कधी होतंय, कधी आहे आणि कधी नाही. असणे नसणे होतंय पण कधी आहे आणि कधी. आता मगाशी विलासाना नव्हती, आता आलेत, म्हणजे मगाशी त्याचा अभाव होता म्हणून नाही म्हणत होतो, आता तो आलाय आहे, आता असणे आहे होतोय. पण असणे नसणे त्याच्या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण का तो नित्य असल्यामुळं, त्याचा अभाव कधी सिद्ध होत नाही. मग आता आहे त्याला आहे तरी काय म्हणायचं महाराज. आहे त्याला आहे तरी, आता नाहीचा तरी निषेधच झाला इथं. तो नित्य आहे महाराज. मग नित्य आहे त्याला आहे तरी काय. तुम्हाला आता मी कधी आता आहे मी आहे असं म्हणत बसता तुम्ही, काय नाही. नाही असणे नसणे हे म्हणजे ह्याच्यात होतं महाराज, पण तो कालातीत होतो महाराज. पण तो तिन्ही काळात आबाधित असल्यामुळं आहे नाही असा त्याच्या ठिकाणी व्यवहार होऊ शकत नाही. आत्मा ज्ञानाचा विषय होत नाही म्हणून त्याला आहे असे म्हणता येत नाही. ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. कारण का ज्ञानाचा विषय झाला तर तो जड पदार्थ. ज्ञानाचा विषय कोण होतो महाराज. ज्या पदार्थाचं जडत्व आहे त्या दुसऱ्याला त्याचं ज्ञान करून देण्यासाठी तो ज्ञानाला विषय होतो महाराज. पण आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळं अधिक त्याला ज्ञाता ज्ञानज्ञ ही त्रिपुटी रहित आहे. तो ज्ञानाला विषय व्हायला तो विषयिक असायला पाहिजे. पाठीमागं त्याला विषय करणारा विषयी असायला पाहिजे. विषय हे तिथं त्रिपुटीचा अभाव असल्यामुळं. कारण का त्याच्या ठिकाणी ज्ञान व्हायला तो जड तरी नाही, ज्ञान स्वरूप आहे. आणि ज्ञान करून द्यायला त्याच्या ठिकाणी दुसरा वस्तू काय, दुसरा काही नाही. हो. आणि प्रत्येक पदार्थामध्ये सत्ता त्याचीच आहे म्हणून नाही असेही म्हणता येत नाही. हां, त्याचंच आहे म्हणून त्याला नाही असं म्हणता येत नाही. कारण का सत्ता कोणाची आहे, त्याचीच आहे ना. संपूर्ण या विश्वाला सत्ता त्याचीच आहे. नाही त्याच्याशिवाय विश्वास दुसरं काय नाहीच महाराज. फक्त तशी आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. अनुभूती यायला काय व्हायला पाहिजे आपल्याला, त्याचं प्रत्यक्ष आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणजे आत्मा अनुभूती यायला पाहिजे महाराज. हे अत्यंत महत्वाचं आहे महाराज. कुठंतरी आपली वृत्ती या अनात्म्यात अडकलेली आहे महाराज. म्हणूनच त्याच्याविषयी गीता सांगते की न सतानु स उच्यते, म्हणजे न सत उच्यते न असत उच्यते. अर्थात आत्मा सत्तारूप आहे पण ज्ञानाला तो विषय होत नाही म्हणून त्याला आहे नाही काहीच म्हणता येत नाही. हा, आता आत्मा सत्तारूप आहे पण तो ज्ञानाला विषय होत नाही. कारण का ज्ञानाला विषय झाला म्हणजे किती जोड झाला. हा सत्ता आता हे बघा, अस्तित्वाने सगळी सत्ता त्याचीच आहे. सत्ता म्हणजे काय, तुम्ही आहे ना, हां तुम्ही आहे, हे आहे सगळी. आता हे आहे ही सत्ता आहे ती त्या परमात्मेची आहे. आणि अस्तित्व सत्ता आहे म्हणून ते भासतं. म्हणून हे पदार्थ जे आहेत हे 5 याच्यात हे म्हणलेले आहेत, अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. तरी तुमचं आमचं सगळ्यांचं अस्तित्व आहे ना सिद्ध. आणि त्यात अस्ति भाती प्रिय याचा अन्वय आहे आणि नामरूपाचा व्यतिरेक आहे महाराज. मग आता ते जेवढं तुम्हाला अस्तिरूपाने भासतं ना ते परमात्म्याचं स्वरूपच आहे. भासतंय म्हणजे ते ज्ञान होतं आहे. भासतं म्हणजे तरी काय, हा आता पदार्थ आहे, तुम्ही आहे याचं आम्हाला ज्ञान होतं ना, आणि माझं तुम्हाला ज्ञान होतं. मग सगळीकडे अस्ति भाती प्रिय आणि प्रेम आवडतं म्हणून त्याचं आहे ते. नाम हे रूप हे मात्र व्यभिचार आहे. तुमचं नामरूप म्हणजे माझं नाही तुमचं नाही, इथे तर व्यभिचार आहे आणि ते मिथ्या आहे. आणि परमात्म्याचं अस्तिरूपानं सत्य आहे महाराज. असे निर्विशेष स्वरूप परमात्मा आहे. निर्विशेष म्हणजे विषय भाव नाही तिथं. निर्विशेष परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून परमात्मा तुम्हाला विषय होत नाही महाराज. परमात्मा विषय रूपानं होत नाही तर ते काय आहे, आपलं स्वरूप आहे. हे कायम लक्षात ठेवायचं.
परंतु हे इतर शास्त्रकारांना कळत नाही, म्हणून ते आपल्याला प्रच्छन्न बुद्ध आहात असे म्हणतात. इतर इतर शास्त्रकारांनाही कळत नाही हो, कारण का ती स्वतःच्या ह्याच्यातनं, म्हणून बाकीची शास्त्र करायची नाही. परमात्मा स्वरूपाबद्दल ही अपुरीच आहे. जगत कारणाबद्दल देखील काय ती अपुरी आहे, थोडी थोडी, पूर्णता नाही महाराज. आणि वेदांतशास्त्र जे आहे जगताचं कारणही ते यथार्थ धावतात. कारण का जगताचा अभाव सिद्ध व्हायला तुम्हाला कार्यकारणाची अत्यंतिक ओळख व्हायला पाहिजे महाराज. आणि परमात्मा नित्य आहे हे सिद्ध व्हायला तुम्हाला अधिष्ठान आद्यस्थ पदार्थ कळायला पाहिजे महाराज. अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर हे आद्यचा पदार्थ सगळे मिथ्या हे सिद्ध होतं महाराज. त्याचा अत्यंत अभाव सिद्ध होतो. किंवा हे दिसणारं जग आहे ना तो परमात्माच नटलेला आहे, हे कार्यकारण भावानं त्यांनी धावून दिलेलं आहे. ही ती सगळे वादी आहेत ते अपुरे आहेत. आपलं वेदांतशास्त्रच का श्रेष्ठ आहे महाराज, तर वेदांतशास्त्राची धुरा घेऊन येणारे, वेदाचं शास्त्र चिंतन करून येणारे हे सगळे भगवंताचेच अवतार आहेत. आणि भगवंत हा सर्वज्ञ आहे. भगवंत हा सर्वज्ञ आहे. व्यासांचा अवतार देखील हा श्रीकृष्ण परमात्म्याचाच अवतार आहे, विभूती सांगताना सांगितलेलं आहे महाराज. शंकराचार्यांचा अवतार देखील शंकरांचाच अवतार आहे तो. तेच ज्ञानोबा आहे, तेच तुकोबा आहे, हे सगळे अवतारी पुरुष भगवंताचं साक्षात अवतार आहेत महाराज. आणि बाकीचे जे वादी आहेत ना ते प्रयत्नानं झालेले. आता चांगदेव हा योगीचा आहे आणि ज्ञानोबा ही योगीचा आहे, पण चांगदेव हा इंजन योगी आहे. प्रयत्नानं त्यानं तो समाधी लावून घेतलेले आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज हे युक्तयुगी आहेत, म्हणजे स्वयंभू आहेत ते महाराज. म्हणून 1400 वर्षे जरी जगलेत तरी ज्ञानोबांच्या पुढं ते अपुरे ठरलेत महाराज. त्यांची तिथं उणीव त्यांना भासली. आणि काय आपले जीवन किती जरी अभ्यास केला तर आपण पूर्णतेला गेलोय का उणीव आहे आपल्याला कळून येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि आपली जर उणीव कळाली आपल्याला तर तो मनुष्य उणीव भरून काढायच्या पाठीमागे लागतो, म्हणजे अभ्यास करतो. आपल्याला उणीवच कळना झाली आहे. कुठे 4 शब्द आली की मला झालंय असं वाटायला, म्हणून आपण अपुरूच राहतो महाराज. आणि पूर्णतेला देणारे सगळे ज्ञानी पुरुष जे आहेत ते अवतारी पुरुष आहेत महाराज. आणि म्हणून त्याने वेदाचा जो सांगितलेला अर्थ आहे ना तसा स्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे त्याने, आणि मग मला धावून दिलेलं आहे महाराज. हे सगळे वादी आहेत तिथं अपुरे आहेत महाराज, जगत कारणात बी आणि इकडे अधिष्ठानाकडे बी. यावर पूर्वपक्षी म्हणतो, अहो तुमच्या बोलण्यातून तर ब्रह्म शून्य रूप आहे असे दिसून येते. हे नाहीच म्हणता ना. पूर्वपक्षी काय म्हणतो बघा, तुमच्या बोलण्यावरून ब्रह्म हे शून्यच आहे, शून्यवाद सिद्ध होतं असं त्यांना म्हणायचं आहे. काय नाही मग शून्य आहे. कारण आहे नाही असे ज्याबद्दल काही बोलता येत नाही. कारण आहे नाही ज्याच्यावर काही बोलता येत नाही तर मग सरळ ते असं नाहीच असे म्हणावे. आहे नाही कशाला म्हणता, नाही असं म्हणा तुम्ही. मग आता बाकीची लोक तुमचा देव असा तर दिसायला असता म्हणतात का नाही. हां जे आमचं दिसतोय ना, एवढा व्यवहार चाललाय, लोक कुठं चालल्यात बघा, काय काय चाललंय बघा, काय तुमच्या वारकऱ्यात आहे नाव सांगा, एवढा सगळा आनंद बघायला मिळतोय. हे सगळे चारवाकातले आपण आहोत महाराज. जोपर्यंत आपण देहाला महाराज अस्तित्व देतो, देव सत्य मानतो, देव संबंधांना आपण व्यवहार करतो आणि त्यातच आनंदी राहतो, तोपर्यंत दिलासानं आपण कोण आहोत, चारवाक आहोत. लक्षात ठेवा. आपण जीव देखील आवाज मानत नाही महाराज. देहालाच मी म्हणायला लागलो का जीव म्हणतो आपण. जीव देखील कल्पनेतलाच आहे, तरी पण देहापेक्षा जीवाची सत्ता अधिक आहे ना. चैतन्य रूप आहे होते. होय. आता जीवाची सिद्धी का होत नाही, कल्पनेतला जीव मानलेला आहे ते चैतन्य आहे, पण त्याने जीव का मानायला, करता भोगता मानायला म्हणून त्याला जीव म्हणायची पाळी आली महाराज. पण आपण तिथं देखील जायत नाही, देहालाच मी म्हणायला लागलोय महाराज. देह जड आहे महाराज, केवळ हे मातीचं तत्व आहे, पृथ्वी तत्व केवळ आहे महाराज. हो. व तुमच्या बोलण्यावरूनच हा सहज अर्थ निघाला आहे असा हा शून्यवाद्यांचा पूर्वपक्ष आहे. हो, तुमच्या बोलण्यावरनं शून्यच आहे असं सहज अर्थ निघतो महाराज. ज्यावर शून्यवाद्यांचा आक्षेप येतो त्याला अद्वैतवाद म्हणावे. त्याच्यावर शून्यवादाचा आक्षेप येतो त्याला अद्वैतवाद म्हणावे. बरोबर आहे. वारकरी संप्रदायावर शून्यवाद्यांचा आक्षेप येतो म्हणून वारकरी संप्रदाय हा अद्वैतवादी आहे. बरोबर आहे. ज्याच्यावर अद्वैत
शून्यवादाचा हे होतो, आक्षेप येतो, त्याला अद्वैतवाद म्हणावा महाराज. अद्वैतवाद काय म्हणतो, दुसरं काय झालेलंच नाही. द्वैताचा अत्यंत तिथं अभाव आहे. पण त्याच्यावरच महाराज तुम्ही काय नाही म्हणता शून्य आहे म्हणतो. शून्यवादाचा त्याच्यावर एक आक्षेप येतो महाराज. पण आक्षेप जरी आला तर त्याचं समाधान करायची ताकद कुणाकडे आहे? वेदांच्याकडे आहे. म्हणून वेदांत्यांचं मानायचं महाराज. सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन समाधान त्यांनी केलेलं आहे महाराज. त्यांना पूर्णतः दावून दिलेले आहे, नुसतं समाधान सांगितलेलं नाही, त्यांना तशी अनुभूती आणून दिलेली आहे महाराज. द्वैतवाद्यांवर शून्यवाद्यांचा आक्षेप येत नाही. जगात असे 3 वाद आहेत. हो. एक शून्यवाद, दुसरा द्वैतवाद, तिसरा अद्वैतवाद. अद्वैतवाद वेदांत शास्त्राचा आहे. होय, अद्वैतवाद म्हणजे दुसरं काय झालेलंच नाही. अद्वैत म्हणजे तरी काय दिलं असं ना. अद्वैत म्हणजे काय? अरे या दिसणाऱ्या द्वैताचा अत्यंत अभाव झालेलाच नाही आणि होणं शक्य नाही. ही तुमची जागा तुम्हाला कळते काय बघा. तुम्हाला रोज ती अद्वैत भोगायला मिळते बघा. भगवंताने ती सोय आपल्याला केलेली आहे, संतांनी देखील ते सांगितलेलं आहे. त्याचा आपण केव्हा विचार करतोय? झोपेत तुम्ही आहे का नाही? पण तिथं द्वैत आहे का? शून्य आहे मग. शून्य आहे काय? नाही ना काय. कायमची समाधी आणि सुषुप्ती इथं अद्वैत तत्वच आपण भोगतो महाराज. नाही, स्वरूप स्थिती भोगतो तिथं महाराज आपण. पण सुषुप्तीतली आवरत आहे, आवरण आहे त्याच्यावर. आणि तिथं बी आहे, पण तिथं लय रूप झालेलं आहे, त्याचा अत्यंत अभाव झालेला नाही. कारण का योग्यांना देखील आवरण आहे स्वरूपाचं. त्याने या जगताचा तिथे लय केलेला आहे. तुमचा आमचाही लय जातो, पण आपला अविद्येत लय होतो, लक्षात ठेवायचं. त्यांनी देहभाव घालवलेला आहे, आत्मभाव त्यांना प्राप्त झाला आहे, पण ब्रह्मभाव प्राप्त झालेला नाही. आणि जोपर्यंत ब्रह्मभाव प्राप्त होत नाही तोपर्यंत हा भेद शिल्लक राहणारच. ते समाधीतनं उतरले की त्यांना जगाचं सत्यत्व प्रतीतीला येतं, जग प्रतीतीला येतं त्यांना. कारण का जगाला कारण असणारी जी माया आहे, अविद्या आहे, माया जी आहे ना, ती ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय बाद होत नाही. म्हणून तत्वमसी महावाक्य काय करतं महाराज, ते तत्त्वम असे ते ब्रह्मत्व आहेच म्हणतंय. एवढंच ते चांगदेवाचा अपूर्व होतो महाराज. चांगदेवाचं एवढंच अपूर्व होतो, त्याला ते सांगावं लागलं. तो देहाला मी देह मानत नव्हता महाराज. त्याच्या ठिकाणी कुठलाही आपला याच्यातला जगदंत पाठी कुठला दोष नव्हता महाराज. म्हणजे मलविक्षेपण होते दोष, पण आवरण दोष होता ना. आत्मा आनंदरूप मानत होता महाराज, पण आत्मा ब्रह्म आहे मानत नव्हता, नित्य मानत नव्हता, म्हणून वेगळं मानत होते. त्याने नानात्मी मानलेत. आपल्यात नानात्मी नाहीत. नानात्व वाटतं कशामुळे मग सांगा? नाही. नानात्व वाटतं अंतकरणामुळं. अंतकरण नाना आहेत, चैतन्य एकच आहे. नानात्व दावाला तुम्हाला उपाधी संबंधाने नानात्व येते ना. मग अंतकरण नाना आहेत, जीव नाना नाहीत. जीव म्हणजे चैतन्य एकच आहे महाराज. आणि ती अंतकरण तुमचं वेगळं, यांचं वेगळं, यांचं वेगळं. आणि त्याच्यात मग आभास सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्याला वेगळेपणा यायला नाही महाराज. सर्वागटी राम देहारी एक. मग ते म्हणूनच म्हणतात अंतकरण विशिष्ट चैतन्य हे आपल्या बाबतीत, आणि ईश्वराला सुद्धा माया विशिष्ट चैतन्य. बरोबर आहे की. जरी असलं तरी ईश्वर हा सर्वज्ञ आहे ना, आणि त्याची माया व्याप्ती आहे त्याची सगळ्यात, लक्षात ठेवायचं. म्हणून ईश्वर हा सदोदित नित्यमुक्तच आहे महाराज. कारण का ती अविद्या जी आहे ना, त्याची जी माया आहे ना, ती शुद्ध सत्वगुणाची आहे, ती त्याच्यावर आवरण घालत नाही. आणि आपलं जे अंतकरण आहे ते सत्वगुणाचं आहे, पण मलिन आहे, अज्ञानानं आवरत आहे, म्हणून आपल्यावरती आवरण घालते. आणि म्हणून आपले अंतकरण नाना आहेत, जीव नाना नाहीत. जीव जो आहे, चैतन्य जे आहे ते एकच आहे. म्हणून त्यांना तिथं अपुरं पडलं ते. कारण का त्यांना ब्रह्मज्ञान झालं म्हणजे मग ती व्यापकता सिद्ध होती नाही, परिचिन्नता याच्यातनं निघून जाते. स्वरूपाचं एकदा ज्ञान तत्वमसी महावाक्य झालं ना, मग त्यावेळी काय होतं, कारण का त्याचं बाद समानाने झालेलं होतं, त्याने केलेलं होतं. देहाला मी म्हणत नव्हता तो,
पण मुख्य समाधान माहिती नव्हतं त्यांना. कोणाला? चांगदेवाला. ते ब्रह्मत्व आहे, ब्रह्म आत्मा आहे, एवढं त्यांना दावून द्यायला. आणि मग एकदा व्यापकता तुम्हाला प्राप्त झाली ना, मग भेद राहत नाही ना, आणि भेदच हा तुम्हाला दुःखाला कारणीभूत होतो. द्वैतवाद आस्तिकांचा आहे. द्वैतवाद आस्तिकांचा. होय, ते याला आहे म्हणतात ना. होय. आपल्या वेदांताचा अद्वैतवाद आहे, काय झालेलंच नाही. शून्यवाद नास्तिकांचा आहे. आणि शून्यवाद नास्तिकांचा आहे. ते मानतात, मग द्वैतवादी मानतात, पण वेगळं मानतात, भेद मानतात ते कायम. आणि भेद तरी हा दुःखाला कारणीभूत आहे. आणि स्वरूपात भेद नाही महाराज, कारण का स्वरूप हे सर्वांचं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत चैतन्य एकच आहे. शरीरे नाना असतील महाराज, उपाध्या नाना असतील, प्रत्येकाचा व्यवहार वेगळा असत, पण चैतन्य रूपाने काय आहे, सर्वांचं एकच आहे. आणि चैतन्य तेवढं सत्य आहे. या बाकीच्या पदार्थाला तुमच्या चैतन्याच्या ठिकाणी सत्ताच नाही महाराज. फक्त ही दिसायला तुम्हाला अज्ञान कालात दिसायला मला, म्हणून प्रतीती कालापुरती सत्ता दिली आहे. दिसणाऱ्या जगाला प्रतीती कालापुरती सत्ता आहे महाराज. त्याला दृष्टीवाद असं, त्याला ज्ञात सत्ता आहे महाराज. ज्ञात सत्ता, ज्ञानकाली सत्ता दिली आहे त्याला. अजातवादात काय झालेलंच नाही. स्वरूपाकांड बघायला गेलं तर न झाला प्रपंच आहे, पण आपल्याला तेवढी झेपत नाही ना, दिसायला नाही. म्हणून कल्पित भेद मी वास्तव अभेद म्हणलेला आहे. भेद आहे पण तो कल्पित आहे, वास्तव मात्र काय आहे, अभेद आहे. शून्यवादात ब्रह्म नाही, अद्वैतवादात जग नाही, द्वैतवादात देव आहे, जग आहे. हा, आता शून्यवादात ब्रह्म मानतच नाही, ते शून्य मानतात. ते अद्वैतवादात जग नाही, कारण का जगाचा अत्यंत अभाव आहे महाराज. हे जपायला पाहिजे महाराज. जगताबद्दलचं हे जे मिथ्यात्व जोपर्यंत आपल्याला सिद्ध होत नाही, अनुभूतीला येत नाही, तोपर्यंत महाराज आपला बंध निवृत्त होत नाही महाराज. कारण का जगत सत्य मानायला लागलो, त्याच्यात काहीतरी सुखाची कल्पना केली आणि मग त्याच्या पाठीमागे लागलोय, आणि आहे त्या स्वरूपाला आपण विसरलो महाराज. इथं आपली जागा चुकली आहे. विलासांना अजून विचार करा, किती दिवस मिळवायच्या पाठीमागे लागायचं, खरं काय मिळवायचं हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि करत करत आपलं आयुष्य जायला लागलंय महाराज. आणि आयुष्य आपला एकदा गेलं ना किंवा हे सोडावं लागणार आहे आपल्याला, आणि हे सोडलं ना की हा व्यवहार तुमचा खंडित झाला महाराज. दुसरा कारण का, दुसरा कुठला जन्म आपल्याला येईल हे आपल्या हातात नाही महाराज. म्हणून हा देह मनुष्य आहे तोपर्यंत आपण विचार करून महाराज अद्वैतवादावर आपण आरूढ होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी जगन मिथ्यात्व आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. मग जग मिथ्या कधी ठरेल महाराज? सर्प मिथ्या कधी? हा, दुरी रूपाने कळली तर महाराज. म्हणजे अपरोक्ष भ्रांती आहे महाराज. केवळ शब्दज्ञानानं आपण लय तर कीर्तन प्रवचन करू, काय अडचण आहे महाराज. आता हे तुम्ही सोडता, बऱ्याच ठिकाणच ना आम्हाला ही यायला लागल्यात की आता फोन येतात, महाराज बघा तुमचं कसं आहे, महाराज तुमचं जरा कसं आहे, भेट घ्या. आता हे महाराजाचं शब्दज्ञान आहे का अनुभूतीतलं आहे, हे ज्याचं त्यानं बघावं महाराज. कारण का शब्दज्ञान केवळ महाराज, शब्दज्ञानी होशी आगळा न भी कळी काळा, बोदेवीने सुख सोहळा आहे तुझी वाळा, वेगळाच महाराज. शब्दज्ञान व्हायला पाहिजे महाराज, तेही नको असं नाही महाराज, पण अनुभूतीकडे जाणं अत्यंतिक गरज. शब्द हा उपकारकारक आहे आणि अडकतोही नाही ती महाराज. खरी अडकवादी तिथं आहे महाराज. शब्द हा बहुसाल उपकाराचे अशी म्हटले, शब्दानंच बंद गळ्यात पडलाय आणि शब्दानंच बंद हा सुटतो महाराज. म्हणून आपल्याला अद्वैतवादात जगताचा अत्यंत अभाव सिद्ध व्हायला पाहिजे. मग कधी होईल महाराज? तर यथार्थ अपरोक्ष अनुभूती यायला पाहिजे. म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार व्हायला, आणि त्याच्यासाठी दादा आपण प्रयत्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आज आपल्या अंतःकरणाची स्थिती काय आहे महाराज? आज आपल्या चित्ताचा विषय काय आहे महाराज हे कळणं अत्यंतिक गरज आहे महाराज. विषय जोपर्यंत विषय चित्ताचा आहे तोपर्यंत आपण तिकडे जाऊ शकत नाही महाराज. विषय तो त्यांचा येतो तरी यायला पाहिजे महाराज. द्वैतवादात उपासना असेल तर
त्याला चिंता नाही. बघा आता द्वैत आहे, वाद आहे, पण उपासना जर असेल तर त्याला चिंता करायची काय? कारण का तू जे उपासना ज्याची करतो ना, माझ्या विठोबाचा, ते दावतो काहीतरी करील महाराज. कारण का माझी या भक्ता चिंता, राजाची कांता काय कोरानं मागे, समर्थाची कांता काय कोरानं मागे. पण तू शरणागती त्याला झाले गेलेला असला, तर आपण देवाला देखील शरण होत नाही महाराज. आपण भक्ती करतो. उपासकाला चिंता म्हणल्यावर हा उपासक आता उपासकाने तुम्हाला चिंता आहे, उपासक ठरत नाही ना. उप आणि हा असं जवळ राहते. जवळ जाणते म्हणजे जेव्हाच्या जवळ आहे ना, कुणाला म्हणायचं च्या जवळ राहणे. त्याची तुम्हाला जर भक्ती आहे, त्याच्याजवळ अनन्य शरण नाही तुम्ही, तर मग तुम्हाला काळजी करायची काय गरज आहे महाराज? ज्या अर्थी आपण काळजी करतो त्या अर्थी अजून आपण देवाला सर्वस्व शरण गेलेलो नाही महाराज. उपासक कारण का? चिंता नसते, कारण ईश्वराने सृष्टी केली व त्याचे आम्ही उपासक आहोत. अर्थात आमची सर्व चिंता तो वाचतो. होय, ही सृष्टी केली कोणी? ईश्वरानं. सांभाळ करणारा कोण आहे? तोच आहे, आणि आम्ही त्याचा उपासक आहे. मग आमचा सांभाळ करणार नाही काय तो? हा अरे सर्वांचे हे करतो, तुझं काय, तुझं मोकळे नाहीशी झाले, तुला तू बाजूला कसं टाकील महाराज? पण तेवढा आपला विश्वास. हे बघा, उपासक व्हायला देखील फार कठीण आहे. कारण का अनन्य शरण त्याच्याशिवाय तो दुसरं काही नाही. आपण स्वतंत्र राहताच कामा नाही. पण अजून आपलं तेवढं होत, आणि तुम्ही एकदा उपासक झाला ना, तुम्हाला कुठलीच काळजी करायची काही गरज नाही महाराज. कारण का तो तुम्हाला बरोबर तिकडे नेतो महाराज. आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टी. पती लक्ष्मीचा जात. हो, आपल्याला पाप घडले पुण्य न घडले तर चिंता. होय. सृष्टी स्वीकारली तर त्याने ईश्वर उपासक व्हावे. हा सृष्टी स्वीकारली ना, त्याने ईश्वराची उपासना करावी महाराज. त्यापुढे वेदांत्यांना जगच नाही तर कसली चिंता. बघा त्याच्या पुढे महाराज, आता वेदांताला जगच नाही तर चिंता करायची काय गरज आहे? तुम्हाला चिंता कधी करावी होती? तुम्ही जग मानलं तर मग त्यात महाराज श्रेष्ठ कनिष्ठ सिद्ध होतात, बरं वाईट सिद्ध होतं, आणि मग तुम्हाला चिंता उत्पन्न होती ना. वेदांतात जगच नाही, झालेलंच नाही, तर तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे महाराज? हरी आला आता मग कैसी भई चिंता. होय, हे खरे वेदांत शास्त्राचे फल आहे. म्हणून हे खरे वेदांत शास्त्राचे फल आहे. हो, हरी आला आता. हरी म्हणजे देव एकदा हाताला आला, कसली भय चिंता? अजून आपण उपासक तरी ठरतोय काय महाराज? नसून दे ब्रह्मज्ञान, तिला सांगणार नसून दे ब्रह्म भक्ती. भक्ती मानणाऱ्याच तिथं तरी स्थिर आहेत काय बघा ते. होत नाही महाराज. कारण का भक्तांशी जाणा झाले गेले आशापास निवारण विषय येतो त्यांचा, त्याला भक्त म्हणावं महाराज. अजून भक्तात देखील आपण बसत नाही. ज्ञानाचा तरी प्रवास पुढचा आहे महाराज. हो, कारण का ज्ञानात देव भक्त आधी देखील सिद्ध होत नाही महाराज. जोपर्यंत तुम्ही जीवदशेत आहे, जग सत्य म्हणता, तोपर्यंत त्या देवाची तुम्हाला गरज आहे महाराज. हो, वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्माचे ज्ञान होते म्हटले तरी भेद सिद्ध होत. बघा वेदांतशास्त्रात ब्रह्माचं ज्ञान होतंय म्हटलं तरी बी, भेद सिद्ध. आणि भेदचा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. अरे ब्रह्माचं ज्ञान होतंय काय? ज्ञान स्वरूप आपण आहे. ज्ञान व्हायचं कधी असते महाराज? झालं की तिथं भेद सिद्ध झाला महाराज. घटाचं ज्ञान होत असतं म्हणजे घट वेगळा, ज्याला ज्ञान होतं तिथं वेगळा. ही त्रिपुटी आली, ज्ञान ज्ञेय ज्ञाता ज्ञ त्रिपुटी आली महाराज. आणि त्रिपुटी सगळी अविद्येतलं कार्य आहे महाराज. त्रिपुटी म्हटलं की सगळे ते अविद्येचं कार्य आहे महाराज. मग ब्रह्मज्ञान होतंय म्हणायचं नाही. मग ते अगोदर नव्हतं असंही सिद्ध होतं. आपलं स्वरूप आहे हे सिद्ध होत नाही महाराज. अभाव सिद्ध होतो त्याचा, आणि एकदा झालं की आणि त्याचा नाश होईल महाराज. नव्हतं मग ते झालं आणि मग गेलं, असं होतंय महाराज. ब्रह्माचे अज्ञान आहे म्हटले तरी भेद सिद्ध होतो. बघा असा भेदवादी आक्षेप घेतात. आता ब्रह्माचा अज्ञान आहे म्हटलं तरी भेद सिद्ध होतो, भेदवादी आक्षेप घेतात. मग तिथं अज्ञान तरी राहतंय का महाराज? अज्ञानच तिथे ज्ञान नाही. ज्ञान तरी काय व्हायचं महाराज? सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आहे म्हणता येते काय? कारण का प्रकाश हे स्वरूप आहे ना तुझं.
आणि प्रकाश स्वरूप असल्यामुळे तिथं अंधकाराचा अत्यंत अभाव आहे. सूर्याच्या ठिकाणी कधीही महाराज अंधकार होऊ शकत नाही, का प्रकाश स्वरूप आहे. आणि म्हणलं प्रकाश ही म्हणणेपणा देखील नाही. तसं आपल्या ठिकाणी कधीही अज्ञानाची सिद्धीच होत नाही. तुम्हाला मला काय कळत नाही, कळतंय का नाही? आम्हाला काय कळत नाही, कळतंय ना. कळत नाही हेच कळतंय ना, मग कुठं अज्ञान सिद्ध होतंय महाराज? अनुकूल प्रतिकूलतेचे भेद संसारिकांचा. होय, अनुकूल प्रतिकूल हे भेद कुणाला वाटतात? तू चांगला आहे, तू वाईट आहे असं वाटतंय ना आपल्याला. संसारिक आहे महाराज, म्हणून बरं वाईट म्हणूच नाही महाराज. आणि काय आपल्याला तू एक चांगला आहे, तू एक चांगला आहे असं म्हणत राहतो माने. काय म्हणजे एकाची स्तुती केली की बाकीच्याची सहज निंदा होते महाराज. हे अनुकूल प्रतिकूल सगळे उपाधी धर्म आहेत महाराज. चैतन्यात अनुकूल प्रतिकूल नाही महाराज. आणि सर्वांचं चैतन्य जे आहे ते एकच आहे. धर्माचा भेद पूर्वमीमांसकांचा. आता धर्म पुण्य मानणारे पूर्वमीमांसक आहेत महाराज. त्यांच्या तिकडे धर्म काय आणि अधर्म काय हे मानणारे पूर्वमीमांसक आहेत. ते अधर्म काढून टाका म्हणतात, धर्म करा, पुण्य संचय करा म्हणतात. पण पुण्य संचय केला तरी महाराज ते सकामता असते आणि कुठेतरी भोगायला जावं लागतं. म्हणजे जन्ममरण चुकत नाही. जन्ममरण संसारातून आपण सुटत नाही महाराज. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं हे सिद्ध होतं महाराज. ते पूर्वमीमांसक आहे. जीव ईश्वराचा भेद उपासकाचा. हा बघा, जीव ईश्वराचा भेद हा उपासकाचा आहे. तुम्हाला भेद केल्याशिवाय उपासना करता येत नाही. देव आणि जीव वेगळा राहतो. देव आणि भक्त इथे भेद ठेवावा लागतो तर उपासना करते महाराज. ज्ञान अज्ञानाचा भेद भेदवाद्यांचा. ज्ञान अज्ञानाचा भेद भेदवाद्यांचा आहे. वेदांत शास्त्रात भेदच नाही. आता वेदांत शास्त्रात भेद आणि भेद असायला वेगळं वस्तूच नाही तर भेद कुठं असणार? आपल्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी काय जगताचा अत्यंत कारण का झालेलंच नाही. म्हणून अद्वैतावर सिद्धांतावर यायला फार फार कष्ट आहे महाराज. पण खरं तेच आहे. तिथं आल्याशिवाय मनुष्य समाधानाला प्राप्त होऊ शकत नाही. वेदांत शास्त्रात ब्रह्माचे ज्ञान नाही, अज्ञान नाही असे म्हटले की ब्रह्म नाहीच असे म्हणाना असा शून्यवाद्यांचा आक्षेप घेतात. हो, आता वेदांत शास्त्रात ब्रह्माचे ज्ञान नाही, अज्ञान नाही असं जर आपण म्हणायला मग तिथं ते शून्यवादी एक आक्षेप घेतात. हो, ज्ञान अज्ञान नाही तर मग आमची शून्य आहे काही नंतर त्यांचा आक्षेप आहे महाराज. या अमृतानुभव ग्रंथा अमृत अनुभवामध्ये विशेषतः शून्यवादी आणि विशेषवादी या दोघांचेच आक्षेप आहेत. हा, अमृत अनुभवावर शून्यवादी आणि विशेषवादी या दोघांच्या. विशेषवादी म्हणजे आता द्वैत मानाय नाही, द्वैतवादी मानायचं. शून्यवादी एक आहे आणि द्वैतवादी दिसतंय जे ना तुम्ही मानता ना, मग आता ते द्वैत मानतो आपण. म्हणून या दोघांचेच ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या अट्टहासाने खंडन केले आहे. बघा, दोघांचंही मोठ्या अट्टहासाने खंडन केले. कारण का शून्यवाद नशीब झाला तर काहीच नाही असं होतं महाराज. आणि द्वैत ईश्वर स्वीकारलं तर हे दुःखाला कारणीभूत द्वैतच आहे महाराज. म्हणून अट्टहासानं, कारण का इथं द्वैताचा जीव अडकतो महाराज. मग आता आपल्याला द्वैताची प्रतीती काय येते? हो, द्वैताची प्रतीती काय येते? आत्मस्वरूपाचं अज्ञान काळात येते महाराज. मग आता हे त्याच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे भासतंय हे कळत नाही आपल्याला, म्हणून सत्य वाटतं. दूरच्या अज्ञानामुळे सर्प भासला हे न कळल्यामुळे ते सत्य वाटलं महाराज. आणि तेवढ्यावर थांबलं नाही महाराज. त्याच्यात आपण सुखाची किंवा दुःखाची कल्पना केली, इथं जीव अडकलाय महाराज. म्हणून या द्वैतातनं निघायला फार कठीण जातं महाराज. सारखा त्याला अभ्यास करायला पाहिजे महाराज. द्वैताचा नाश करायचा नाही, बाध करायचा आहे महाराज. आणि त्याच्यासाठी अजातवाद हे करायसाठी विवर्तवादाची आपल्याला दृष्टी येणं अत्यंत एक गरज आहे महाराज. आपण निर्विशेष सामान्य चैतन्य आहे असे म्हणतो, यालाच शून्यवादी शून्यात नेऊन घालतात. आपण निर्विशेष, विशेष अशेष रहित सामान्य आणि सामान्यच आपलं रूप आहे. आणि म्हणून
कायम आपण सामान्य स्थितीत जगायला शिकावं महाराज. अभ्यास करायचा, सगळं काय करायचं, पण कुठलं आलंबन लागू द्यायचं नाही महाराज. कुठलंही तुम्ही आलंबन घेतलं तर ते विशेषण झालं, आणि विशेषण झालं की पुढचा जीव झालाच महाराज. म्हणून लोक काही जरी मानायला लागले तर आपण सामान्य स्थिती सोडता कामा नये, स्वस्थितीत राहायला शिकायचं महाराज. म्हणून या त्यांचे कटाक्षाने येथे खंडन केले आहे. तेव्हा म्हणून त्यांचे कटाक्षाने द्वैतवाद्यांचं आणि शून्यवाद्यांचं कटाक्षाने खंडन केले, कारण का तिथं साधक अडकू नये म्हणून. त्यांचं काय ते द्वेष म्हणून त्यांनी केलेलं नाही महाराज. साधक कुठेतरी द्वैतात अडकतो महाराज, आणि द्वैतात एकदा अडकला की मग थोडं जन्ममरणाली फेर चुकत नाही, ते भोगावंच लागतं. या शून्यवाद्यांचे खंडन न्यायिक, सांख्य, मीमांसक, कुमारिक, भट्ट या सर्वांनी केले आहे. भाष्यकार भगवान श्री शंकराचार्यांनीही ब्रह्मसूत्रातील द्वितीय पदार्थ या शून्यवाद्यांचे खंडन केले आहे. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज शून्यवाद्यांचे खंडन करतात. तरी काही नाही सर्वथा ऐसी जरी व्यवस्था तरी नाही हे प्रथा कवनासी पा. सिद्धांती असे उत्तर देतात की काहीच नाही असा जर तुमचा सिद्धांत असेल तर नाही ही प्रतीती तरी कोणाला आली. तुम्ही आता काही नाही म्हणता ना. शून्यवादी काय म्हणतात, काहीच नाही. मग काय नाही म्हणणारा कोणतरी आहे ना. काही नाहीची प्रतीती कशी आली? होय, शून्यवाद्याला विचारायचं त्यांनी, तुम्ही शून्य म्हणता ना, शून्य सिद्धांतो कवनेने की वय सिद्ध म्हटले. शून्य आहे असं म्हणणारा कोणतरी पाहिजे ना. शून्य तरी मी शून्य आहे असं म्हणत नाही. म्हणजे हे तर शून्य आहे, काही नाही असं म्हणणारा कोणतरी असं म्हणायला पाहिजे. ज्यावरती कोणतरी आहे म्हणणारा त्यावरती तुमचं शून्य सिद्ध होत नाही ना. शून्य म्हणणेपणा हा वस्तूस तुमचा काय एक अपवाद आहे, आणि अपवाद एकावर घेणं हे बरोबर नाही. कारण का वस्तू ही स्वयंसिद्ध नित्य आहे महाराज, त्याचा कधीही अभाव सिद्ध होत नाही महाराज. पण इथं अभाव आहे म्हणणारा कोणतरी पाहिजे ना. अभाव काय अभावाची सिद्धी करू शकत नाही, म्हणून इथे शून्यवाद खंडित केलेला आहे महाराज. विवरण सर्वथा काही नाही अशी जरी स्थिती असेल तर काही नाही ही प्रतीती कोणाला आली. सर्वथा काही नाही अशी जरी स्थिती असेल तर काही नाही असं म्हणणारा कोण? काही नाही म्हणणारा कोण नाव सांगा. तो आहे ना. म्हणजे मग काही नाही म्हणणार आहे तर तुमचा शून्यवाद ठरत नाही. म्हणजे काही नाही याचा अनुभव कोणाचा आला? होय, काही नाही याचा अनुभव कोणाला आला नाव सांगा. आणि तो अनुभवच न सांगतो ना. जर काही नाही ही प्रतीती आम्हाला आली असे म्हणाल तर मग सर्व शून्यवाद कुठे सिद्ध झाला? मग काही नाही याची आम्हाला प्रतीती आली, आमचा अनुभव सांगतो, मग तुमचा शून्यवाद सिद्धच कुठे होतोय महाराज? कारण का आहे नाही व्यवहारच तिथं शून्यात होत नाही ना. आणि तुम्ही काय नाही म्हणता ना, म्हणणारा कोणतरी आहे ना, म्हणून शून्यवाद इथं खंडित आहे महाराज. म्हणजे शून्यवाद स्वरूपाचा अत्यंत अभाव मानतात महाराज. अत्यंत, पण अभावाचाही अभाव जाऊन देणारे आपले स्वरूप आहे. जिथं अभावच नाही, अभावाची सिद्धीच होत नाही महाराज. कारण का नित्य पदार्थाच्या ठिकाणी अभाव सिद्ध होईलच कसा महाराज? जर काही नाही ही प्रतीती आम्हास आली असे म्हणाल तर मग सर्व शून्यवाद कुठे सिद्ध झाला? कदाचित शून्य आहे एवढे म्हणा, पण सर्व शून्यवाद मात्र सिद्ध होत नाही. केवळ शून्य आहे एवढं म्हणा, पण सर्व शून्य आहे असं सिद्ध होत नाही. कारण का शून्याची सिद्धी करणारा कोणतरी असावा लागतो. शून्य काय शून्याची सिद्धी करू शकत नाही. आणि ज्यावरती शून्याची सिद्धी होते ना, शून्य आहे म्हणताना त्यावरती कोणतरी आहे, म्हणजे तुमचं शून्यवाद सिद्ध ठरत नाही. शून्य सिद्धांत बोधू कोण सत्ता होय सिद्धू नसता हा अपवादू वस्तूची. बघा अर्थ शून्य आहे या सिद्धांताचे ज्ञान कोणाच्या अस्तित्वाने सिद्ध होते? शून्य आहे असं ज्ञान कोणाच्या अस्तित्वाने सिद्ध होते? कारण का शून्य आहे असं म्हणणारा कोणतरी त्याला अस्तित्व त्याला असायला पाहिजे. कोणाचे तरी
अस्तित्व मानल्याशिवाय हो. आणि ते सुद्धा चैतन्याचेच अस्तित्व मग असल्याशिवाय आता कुणाचं तरी मानायचं शून्याचे ज्ञान होणे शक्य नाही. तर मला ते चैतन्याचंच मानायला पाहिजे. कारण का ज्ञान करून देणारा हा ज्ञान स्वरूपच असायला जड जडाचं ज्ञान करून देऊ शकत नाही महाराज. अर्थात शून्य आहे हा तुमचा नसता आरोप ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी आहे. बघा शून्य असं म्हणणारा तुमचा ब्रह्मस्वरूप म्हणजे अपवाद आहे महाराज, आरोप आहे. आणि एखाद्यावर आरोप करणं बरोबर नाही. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगाच्या बुडाशी काही नाही, शून्य आहे असा जर तुमचा सिद्धांत असेल तर काही नाहीची सिद्धी कोणी केली? पण म्हणजे त्याचा द्रष्टा कोण आहे? काय नाही म्हणणारा त्या नाहीचा दृष्टा कोण मानणार तुम्ही? जर शून्याचा द्रष्टा शून्य आहे असे म्हणाल तरी शून्य सिद्ध होत नाही. आता शून्याचा द्रष्टा शून्य आहे म्हणाल तरी शून्य सिद्ध होत नाही. कारण का शून्याखंड काही शून्य सिद्धी होऊ शकत नाही. आणि कोणतरी द्रष्टा आहे म्हणाल तर शून्य सिद्ध होत नाही. व दुसरा कोणतरी आहे म्हणाल तरी शून्य सिद्ध होत नाही. हो तुम्ही शून्याची सिद्धी करीत आहात ना, हो. तुम्हीच ब्रह्म आहात. तुम्हीच शून्याची सिद्धी करता ना, मग तुम्हीच ब्रह्म आहात. कारण का अभावाचं प्रकाशन करणारा महाराज ज्ञान स्वरूप असतो महाराज. हा हा तुम्ही स्वतःला समजा अथवा न समजा. तुम्ही समजा नाही तर नाही समजा, पण तुम्हीच ब्रह्म आहे. हे बघ वा, मला कळतंय कळत नाही असं जरी म्हटलं तर तुम्ही कळणं हे तुमचं स्वरूपच आहे महाराज. आज आता तुम्ही माना नाही तरी नाही माना, आज तुम्ही ब्रह्मच आहे. तेवढं कबूल करायला आपण तयार नाही. कारण का महाराज आपला त्याच्यावर विश्वास बसलेला नाही. कबूल करीना झाले आहेच. ब्रह्म नाही म्हणण्यापेक्षा ब्रह्म आहे म्हणत चला हो. हा नाही म्हणून अरे आहे बघ हा निदान असं तो पाहतं का आवरण तरी जाईल. नाही म्हणणाऱ्याच्या यादीतनं तरी बाबा बाजूला जाईल महाराज. पुढच्या येते प्रवास. हा? अरे वर गाठला. हा उगाच वर घाला का काय आपण जाऊन बसायचं त्या. निदान वर गाठला तरी म्हणाय बरोबर. हा हा हे काय आहे हे लक्षात ठेवा. वर गाठला. लोक आम्हाला बाहेर जी विचारणारे ती म्हणजे नाहीचाच म्हणजे आम्हाला हे करून ठेवतात. हो कुठं असलं तरी दिसायला असतं. त्यांच्या याच्यात आम्ही जाऊन हुला हू म्हणत बसला म्हणे. निदान त्या येतात ती सोडून आपण ह्या येते निदान आलं पाहिजे. हे बघा आहे असं सिद्ध झालं ना तर एक मोठं काम तुमचं होतं. त्यांचा संस्कार जर सातत्याने त्यांची संगत राहिली तर आपण तिकडचा प्रवास चालू करतोय. मेजॉरिटीच आहे ना ती. तुम्ही आज स्वतः स्वरूपानं आहेच. तुम्हाला जरी तिची अनुभूती म्हणजे प्रत्यक्षात जरी नसलं तरी महाराज माना नाही तर नाही म्हणा आज स्वतःसिद्ध आहे महाराज. आणि जग किती जरी मानलं तरी जगताचा तुमच्या स्वरूपात या ठिकाणी अत्यंत अभावच आहे. पण आपण आहे असं म्हणत जरी गेलो तर आज दिवस आहे ते आहे सिद्ध होईल ना. आहे ते जरी आज आपल्याला कळलं नाही कळलं तरी आहे असं म्हणत गेलो ना ती सिद्धच आहे. हो त्याचा कधीच अभाव होणं शक्य नाही. आणि हे अस्तित्व याला कधीच येणार नाही. कारण का याचा तिचा अत्यंत अभाव आहे महाराज. असत्वापादक आवरण एकदा गेलं तुमचं की पुढं महाराज तुम्हाला प्रवास होतो महाराज. प्रवास होतो हे महत्वाचं आहे. दावा आहे, दावा आहे कळलं ना आता बाबा आता नाहीचा तिथला हे निघून गेला आहे. मग आहे तो वस्तू हुडकायचा मनुष्य प्रयत्नात लागतो. इथं आहे बाबा बघ, मग तो हुडकायच्या नादात लागतो महाराज. आणि मग पुढे जर तुम्ही त्याचं चिंतन केलं तर भान होतं तुम्हाला. भान होतं आहे बाबा आपण आपला देहाचा पंचनामा करायला लागलो. देहाचा पंचनामा करायला लागलो. पंचकोश 3 देहा हातीत आपण जर व्हायचा प्रयत्न करायला लागलो हळूहळू तर आपल्याला तो भाव तयार होतो. म्हणजे आभानापादक आवरण निवृत्त होतो महाराज. आणि एकदा तो आनंद प्राप्त झाला ना आनंदापादक आवरण देखील निवृत्त होतो. विषयात आनंद आहे. आनंद आहे तो कुणाचा आहे? माझा आहे. एवढंच आहे ते. तिथल्याच काय विशेष आहे नाव सांगा. आपल्याला डोळे झाकून बसायची सवय नाही. आपल्याला सारखी बाहेर पडायची सवय आहे. म्हणून आपण वस्तूला जागेला एका ठेवल्या आणि बाहेर पाडले महाराज. आपल्याला थोडं थोडं आपल्याला चिंतन करणं अत्यंत अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि चिंतन करायला पाहिजे महाराज. अभावाचा दृष्टा
असेल तर अभाव सिद्ध होत असतो. होय दृष्टाही नाही दृश्यही नाही असे जर मानले तर नाहीची सिद्धी कोणाच्या सत्तेने होईल? होय द्रष्टा नाही दृश्य नाही तर मग नाहीची सिद्धी कोणा काहीच नाही. अरे काहीच नाही म्हणणारा कोणतरी आहे ना. दुसरी गोष्ट अशी आहे की अभाव जो मानावयाचा आहे तो जडाचा का चेतनाचा? हा आता दृष्टिकोन अभाव तुम्हाला मानायचा आहे ना, जडाचा मानायचा का चेतन? कारण काय हे दोन वस्तू आपल्याच आहेत, एक जड आणि चेतन. अनुन्य अध्यास त्यालाच म्हटलेलं आहे महाराज, लक्षात ठेवायचं. पण अध्यासात महाराज जर एकदा तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना तर या जडाचा काय होतो, बाध होतो आणि चैतन्य ते सिद्ध होतो महाराज, लक्षात ठेवायचं. जडाचा अभाव मानावायचा असेल तर त्याचा अभाव कोणाकडून सिद्ध झाला? होय जडाचा अभाव मानायचा असेल तर त्याचा अभाव कुणाकडे सिद्ध झाला हे बघणं गरजेचं आहे. जडाकडून तर होणे शक्य नाही. कारण का जड काय आपण स्वतः नाही असं सांगत नाही. जडाचा जडाखंड अभाव सिद्ध होणं शक्य नाही. जडाचा अभाव सिद्ध व्हायला चेतनाची तिथं अत्यंतिक गरज आहे. आणि चेतनाकडून होतो होतो म्हणाल तर ते आम्हास इष्टच आहे. बरोबर आहे की चेतनाखंड जडाचा अभाव होतो असं म्हणाल तर ते आम्हाला सिद्धच आहे, आम्हाला मान्यच आहे महाराज. कारण का माहिती आहे काय, चैतन्याचं येड्या तुम्हाला ज्ञान झालं ना, जडाचा अभाव सिद्धच होतो महाराज. दुरीचं ज्ञान झालं ना, सर्पाचं काय होतं ते तुम्हाला अभाव सिद्ध होतो ना. आता चेतनाचा अभाव मानायचा असेल तर त्याचा अभाव कोणाकडून सिद्ध झाला? आता चेतनाचा अभाव मानायचा झालं तर चेतनाचा अभाव कुणाकडे सिद्ध होणार? चेतनाचा अभाव सिद्धच होत नाही महाराज. दुसऱ्या चेतनाकडून सिद्ध होतो म्हणा तर अनावस्था होय. आता दुसऱ्या चेतनाखंड त्या चेतनाखंड दुसऱ्या चेतनाचा अभाव झाला, मग अनवस्था दोष येतो. त्याचा कुणाखंड झाला? तिसऱ्याखंड. त्याचा कुणाखंड? अनावस्था दोष येतो महाराज. त्या चैतन्याचा अभाव त्याच चैतन्याकडून सिद्ध होतो असे म्हणाल तर प्रतियोगीचा आधार काल असतो. हो त्या कालात त्याच्या अभावाचा अनाधार काल असतो आणि अभावाचा आधार काल असतो. त्या कालात त्याचा प्रतियोगीचा अनाधार काल असतो असा नियम असल्यामुळे त्याचा चैतन्याचा अभाव त्याच चैतन्याकडून सिद्ध होणे शक्य नाही. चैतन्याकडे चैतन्याचा अभाव सिद्ध होत नाही, त्याचा आधार काल आहे ना, त्याचा आधार काल त्याचं सिद्ध होत नाही ना. सिद्ध होत नाही. दुसऱ्या चेतनाकडून या चेतनाचा अभाव सिद्ध होतो म्हणाल तर दुसरे चेतनच नाही. होय. आता दुसऱ्या चेतनाकडून त्या चेतनाचा अभाव होतो म्हणावं तर चैतन्य एकच आहे ना. चैतन्यात काय दोन चैतन्य नाहीत महाराज. कदाचित तुम्ही दुसरे चेतन आहे असे म्हणाल तर तुमचा शून्यवाद कुठे सिद्ध झाला? दुसरं चैतन्य मानायला आलं तर शून्यवाद कुठे सिद्ध होतो महाराज? अर्थात निर्विशेष वस्तूवर हा तुमचा शून्यवाद्यांचा केवळ आळ आलेला आहे. हो, निर्विशेष वस्तू जी आपली त्याच्यावर शून्यवादांचा केवळ आरोप आहे, आळ आलेला आहे. म्हणजे आम्ही निर्विशेष वस्तू आहे असे म्हणतो हे तुमच्या लक्षात येत नाही. हो, तिथं आहे नाही अतीत निर्विशेष विशेष आशेष रहित आपली वस्तू आहे हे आम्ही मानतो. ते तुम्हाला मान्य होईना झाले, ते कळणं झाले. मान्य का होत नाही? कळत नाही म्हणून. परमार्थात महाराज कळवून समजून घेणे अत्यंतिक, जेवढी तुमची समजूत यथार्थ होईल महाराज तेवढं लवकरात लवकर तुम्ही यातनं सुटाल महाराज. पण समजुतीसाठी आपल्याला अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आम्ही निर्विशेष वस्तू आहे असे म्हणतो हे तुमच्या लक्षात येत नाही म्हणून हा नसलेला आळ वस्तूवर तुम्ही घेतला आहे दिसून येते. यास पुढील 4 ओव्यांनी दृष्टांत देतात. मालविता दिवे मालविते जरी मालवे तरी दीपू नाही हे भावे कोणासी पहा. बरोबर आहे की. अर्थ दिवा मालविणारा जर दिवा मालवीत असतानाच नाहीसा झाला तर येथे दिवा नाही हे ज्ञान कोणाला होणार? दृष्टांत दिलाय बघा त्यांनी. दिवा मालविला आणि तो मालविणारा त्याच वेळी जर मरून गेला तर मी दिवा मालविला असे कोण सांगेल? दिवा आता घालवला इथं मालवण दिवा घालवला आणि तो दिवा घालवला असं सांगणारा माणूस त्यावेळी जर मेला तर कोण सांगणार महाराज? म्हणजे दिवा मालवलेला दिवा मालवलेला कोणतरी असायला पाहिजे तर इथं बाबा दिवा नाही आता देवा मालवलाय असं सांगायला
सिद्ध होतं. आणि तो मालवलेला जर मेला त्यावेळी तो कोण सिद्ध होणार मला? ज्या अर्थी दिवा मालवला असे सांगतो त्या अर्थी तो एक सांगणार आहे असे सिद्धच झाले. आणि ज्या अर्थी दिवा मालवला म्हणजे अंधार दिवा गेला असं ज्या अर्थी सिद्ध होतं त्या तिथे तो सांगणारा कोणतरी सिद्ध होतो महाराज. अंधकार पसरल्यामुळे कदाचित तो मनुष्य दिसत नसेल. आता अंधकार पसरल्यामुळे तो मनुष्य दिवा घालवणारा दिसत नसत, पण तो आहे ना. परंतु तो नाही असे म्हणता येणार तो नाही असं म्हणता येणार नाही. अर्थात शून्य नाही शून्य आहे असे म्हणशील तर कार्यकारणाचे शून्य आहे पण अधिष्ठान शून्य नाही. हां, शून्य आहे असं म्हणशील पण कार्यकारणाचं शून्य आहे, पण अधिष्ठान मात्र शून्य नाही. कारण का अधिष्ठान ही नित्य आहे महाराज, आणि अधिष्ठानाचा कधीही अभाव होऊ शकत नाही महाराज. कारण का अधिष्ठानाचा जर अभाव मानला तर तुम्हाला आद्यस्थ पदार्थाची प्रतीतीची येणार नाही महाराज. अधिष्ठान शून्य असते तर शून्य आहे असे कोण म्हणेल? बघा, अधिष्ठान जर शून्य असेल तर शून्य आहे असं कोण म्हणेल महाराज? जसे आपल्याला दुसऱ्या मनुष्याने हाक मारली तर ओ म्हणताना आपण आहो दुसऱ्या माणसानं कोण आहे ओ वाणी आहे. हो, कोण आहे म्हटलं तर मी आहे म्हणतो ना. आहे वाणी बी आहे ना मन आहे. घरात एकटेच बसलो तर वाणी नाही पण मन व आपण आहोत. होय, आता घरात आपण एकलं बसलोय बोलत नाही म्हणजे वाणी नाही, पण आपणही आहोत आणि मनही आपलं आहे. आणि आपण झोपी गेलो तर वाणी नाही मन नाही पण आपण आहोत. बघा, आहोत. आता झोपलोय आपण, वाणी नाही म्हणजे बोलणंही नाही, आता तर मनाचा व्यवहारही नाही, पण आपण आहोत का नाही? म्हणजे आपलं कधीच अस्तित्व अभाव सिद्ध होत नाही महाराज. नित्य आपण आहोत अशी सिद्ध, नित्याची आपली सिद्धी होते महाराज. तिन्ही काळात आबाधित, त्रिकाळात आबाधित आपलं स्वरूप आहे महाराज. सुषुप्तीत मन वाणी लीन असल्यामुळे व्यवहार नाही. सुषुप्तीत मन वाणी लीन असल्यामुळे तिथे व्यवहार होत नाही, पण आपल्याला मना वाचून राहावे वाटत नाही. हो, म्हणून मनावर येतो आपल्याला, मना वाचून राहावं वाटत नाही म्हणून. आणि मनाला व्यवहार केल्यापासून बरे वाटत बघा, नाही. मनाला आलंय, मनात आलं की व्यवहार केल्यावरतून बरं वाटत नाही. मनाला बरं वाटत नाही. ते काय नाही काहीतरी करायच्या कटपटीत असतात. उद्योगाला लागते. मोक्षात मन नाही तो व्यवहार नाही म्हणून बघा, वेदांताचा मोक्षात मन नाही व्यवहार नाही म्हणून वेदांताचा तुम्हाला मोक्ष आवडत नाही. वारकऱ्यांचा मोक्ष सहसा कुणाला आवडत नाही. बघा, वारकऱ्यांचा मोक्ष कोणाला आवडत नाही. आपल्याला काहीतरी करावंच वाटतं, मनाच्या पाठीमागं लागावं असं वाटतं मनात. एकांतात एकटा मनुष्य बसला तर तेथे व्यवहार नसेल पण मन आहे तरी करमत नाही, तर मोक्षात मन व्यवहार दोन्ही नसल्यावर कसे करमे? बघा, एकला बसलाय तिथं वाणी नाही मन नाही, तिथं राहूच वाटतं महाराज. नाही जरा बाहेर चक्कर टाकून यावंच मारते महाराज. मोक्षात महाराज मन नाही वाणी नाही, कसं काय महाराज आपल्याला हे होईल? व्यवहार नाही पण अव्यवहारी वस्तू आहे महाराज. व्यवहार करायला लागलो म्हणून आपण सगळे हे फजितीला प्राप्त झाले महाराज. मन वाणीचा व्यवहार असला म्हणजे करमते सार गोष्ट. दुसऱ्याने विचारले तर वाणीचा व्यवहार होतो. होय, दुसऱ्याने विचारलं तर वाणीचा व्यवहार होतो महाराज. आहे मी तर काय ते असं ना. आपण एकटे असलो तर आपण व मन असते. आणि आपण एकलं असलो तर आपण आणि मन हे दोन असतात महाराज. सुषुप्तीत तर ते मन लीन झालेले असते. मन ही लीन झालेली असते. आता सुषुप्तीत मन ही लीन झालेलं असतं. पण आपण आहोतच. होय, आपण आहोतच तिथं. आपण आहोतच त्यामुळे शून्य नाही. आता त्याच्यामुळे आपण आहोत शून्य आहे. तिथं मन नाही वाणी नाही पण आपण आहोत म्हणून शून्यवाद सिद्ध होत नाही. नाही कार्यकारण अध्यासाचे शून्य आहे. हा, कार्यकारणाचा अध्यास जो होतो ना त्याचं शून्य आहे तिथं. शून्य आहे. हा, सुषुप्ती समाधीत. ती समाधीत. समाधीत कार्याध्यासाचा लय झालेला असतो. तर सुषुप्ती समाधीत कार्याध्यासाचा काय झालेला असतो? लय झालेला असतो. तेवढ्यापुरतं कार्य होत नाही महाराज. विधेय मुक्तीत कार्यासह कारणाचा अत्यंत अभाव असतो. आणि विधेय मुक्तीत कारणासह कार्याचा अत्यंत किंवा कार्यासह कारणाचा अत्यंत अभाव असतो. पण अधिष्ठानाचे शून्य केव्हाच नाही हे चांगले लक्षात ठेवा. बघा, पण अधिष्ठान कधीच तिथं शून्य सिद्ध होत नाही, कारण का तो नित्य भावरूप आहे.
याकरता हा दिवा मालविणाराचा मालविणाराचा दृष्टांत दिला आहे. आणि म्हणून इथं दिवा मालवण्याचा दृष्टांत दिला आहे. दिवा मालवला ना, आणि तो मालवला दिवा असं म्हणणारा कोणतरी आहे. तसं शून्य आहे म्हणतो ना, शून्याची सिद्धी करणारा कोणतरी आहे. म्हणजे स्वरूपाचा अत्यंत अभाव सिद्ध होत नाही महाराज. अभावाचंही प्रतिकरण करणारा कोणतरी तो आहे महाराज. पुंडरीक वरदा हरी पॉइंट भारी दिला बघा. असू दे, घ्या की निधेची नाही, नाही, आले आता एक वाचा नुसतं आणि मग तिच्या पुढच्या म्हणजे वेळेस. की हा, ना, होच आहे. का की निधेचेनी आलेपणे निधले जे जाय प्राणे तरी निध बली हे कोणे जाणीचे पा. बरोबर आहे की. निद्रा येण्याचे जर निद्रित मनुष्य निद्रेतच मरण पावला तर- तर मला चांगली झोप लागली हे ज्ञान कोणाला होणार. बरोबर आहे की. म्हणजे आपल्या स्वरूपाचा कधीही अभाव सिद्ध होत नाही महाराज. नित्य आहे, पण त्यालाच आपण विसरलोय महाराज. आणि नाही त्याचं ओझं घेऊन आपण रडत बसलोय महाराज. म्हणून आपण आपल्या स्वरूपाकडे जाणं, चिंतन करणं अत्यंतिक गरज आहे महाराज. आणि एकदा स्वरूपावर तुम्ही आरूढ झाला, हे जग किती आलं गेलं तर तुमच्या ठिकाणी द्वैताचा अभाव सिद्ध झाल्यामुळं तुमच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल होत नाही महाराज. आणि त्याच्यामुळे आपल्याला सुख दुःख हे अनुभूतीला येत नाही, केवळ सुखाकार होती राहते. कुंडली कवळ